हॅलो फ्रेंड्स, हे बघा, हे मागे आमचे फणसाचे झाड आहे आणि याला फणस लागलेत. दरवर्षी लागतात फणस असे उन्हाळ्यामध्ये. आणि हा जो फणस आहे ना, तो खूप गोड आहेत त्याचे गरे. दाखवते फणस. हा बघा, हा इथे एक फणस लागला आहे. हा इथे खाली आहे, पुन्हा इथे आहे, आणखी इकडे असे वरती सुद्धा लागलेत. इकडे वरती वगैरे आहेत, पण ते पाण्यामुळे दिसत नाही. इथे आतमध्ये आहेत भरपूर. तर थोड्या वेळापूर्वीच आमच्या काकांनी एक पिकलेला फणस काढून ठेवलाय. तर कशी आहेत गरे ते कट केल्यानंतर मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा, त्या साईडला इकडे असे लागलेत. ते तिकडून मला दिसत नव्हते, तर मी आणखी थोड्या अपोजिट साईडला आली. तर हे बघा, असे फणस लागलेत. मी तुम्हाला कट करून दाखवते. हा फणस गरे किती छान आहेत त्याचे, आणि खायला सुद्धा गोड आहेत. फणस कट करण्याची योग्य पद्धत सांगते तुम्हाला. कोकोनट ऑइल असते, ते दोन्ही हातांना असे चांगले लावायचे. दोन्ही हातांवर चांगले ते चोळून घ्यायचे. आणि मोठा विळा असतो किंवा मोठा चाकू, त्याने असा हा फणस मधून कट करायचा. कारण जो त्याचा देठाचा भाग असतो मधील, त्याला खूप चीक असतो. तर तो चीक असतो तो असा चांगला तो पुसून घ्यायचा. पुसून घेतल्यानंतर कसा तो सारखा येत नाही. एकदा पुसून घेतला की तो म्हणजे तो तिथून निघून जातो आणि थोडा कमी चीक येतो. आणि असे बाजूने त्याला असे कट करायचे, छोटे छोटे असे काप मारायचे. आणि जो मधला देठाचा भाग असतो, तर त्याच्यावरूनच तो असा उचलून काढायचा फणस, छोटे छोटे ते काप करून. आणि त्याच्यावर जो देठाचा भाग असतो हा, तर तो असा विळ्याने काढून घ्यायचा. कारण जो देठाचा भाग असतो तो काढावा लागतो, नाहीतर त्याच्यामधले जे गरे असतात तर ते व्यवस्थित काढता येत नाहीत. तर तो जो बघा इथे देठाचा भाग आहे, तो सगळ्या पीसवरचा काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर हे जे फणसाचे गरे असतात, तर ते असे इझिली काढता येतात पटापट. तर असे हे मस्त गरे काढून ठेवले. आणि हा फणस खूप गोड आहे, खायला तर खूप मस्त आहे. गरे वगैरे त्याचे छान आहेत. आमच्या या झाडाचा फणसच खूप तसा छान आहे. तर कट करण्याची ही अशी एकदम सोपी पद्धत आहे. काही लोकांना फणस कसा कट करायचा शहरातील लोकांना माहीत नसते. तर त्याच्यासाठीच हा एक छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. फणसाच्या आतमध्ये बी असते, तर ही बी सुद्धा मी क्लीन करून ठेवली. कारण ह्या बीपासून सुकी भाजी बनवली जाते आणि ती भाजीसुद्धा खूप छान लागते. तर सगळ्या बी ज्या होत्या त्या अशा मी एकत्र करून ठेवल्या की त्याची भाजी बनवता येईल. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया आणखी एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. बाय बाय.